नामटिकणारी या निघाला. खूप अभिनंदन आमच्या पूर्ण प्रशिक्षणांतर्फे आणि मनापासून आभार की जो धन्यवाद. तुम्ही शब्द दिला होता. आज सोमवार जी आर निघाला म्हणून सांगतो तुम्ही सगळ्यांना. तुम्ही सांगितल्या माहितीप्रमाणे जो तुम्ही शब्द बोलत आहात तो शब्द तुम्ही खरे ठरवत आहात. आणि या शब्दाची जी 100% खात्री आहे आम्हाला तुमच्या मार्गदर्शनात वेळोवेळी अनुभवास मिळत आहे. नक्कीच यापुढचा लढा सुद्धा एक आपल्या मार्गदर्शनात पूर्ण राज्यव्यापीच्या स्वरूपात नक्कीच महत्त्वपूर्ण असेल. याकडे सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष असेल. 100% मौली. मी काल सांगतो सोमवारच्या जी आर निघणार म्हणजे नाही, नक्की आपण सांगितलं होतं की जी आर भेटणार म्हणजे भेटणार आहे. ती मुदतवाढ आपल्याला समाधानी मानून त्यावर आनंदोत्सव साजरा करणं गरजेचं आहे. पुढचं पुढे बघून घेऊ. आपण सांगितल्याप्रमाणे की मामानं जेवायला ताट वाढलं पण आता परत भेटणार नाही असं नाही चालणार. ही जी भूमिका आहे ही सर्वांच्या हितावही आहे. जोरात स्वागत झालं तुझं. नक्कीच माऊली. आणखी पुढची दिशा काय असेल याबद्दल काही माहिती सांगू शकाल? काय नाही, पहिला सगळी माणसं एकत्र झाले पाहिजेत. हां एकत्र जर होत नाही तर लढा सक्सेस होत नाही. नक्कीच यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी सर्व प्रयत्न करू. आणि एकत्र होणं गरजेचं आहे. बाकी काय नाही. तुम्ही सुद्धा वडीलधारे एकत्र येण्याचा सर्व समन्वय साधून प्रयत्न करावा. हीच नाही, कसं आहे माहिती आहे का की एखाद्या कन्सेप्ट मध्ये शेवट काम चालत नाही. कन्सेप्ट मध्ये जावं लागतं. 100% त्यामध्ये यश प्राप्त होतं. नक्कीच माऊली. आणि आज सकाळी बरशीट गोवाल साहेबांना फोन केला. की म्हणजे आज संध्याकाळ जी आर निघून जाईल तुमचा. नक्कीच. त्यामुळे काय अडचण नाही. वेळोवेळी आपल्या शब्दाला भरत शेठ गोगावले यांनी तुमच्या माध्यमातून जो बहुमान दिला आणि जो खूप जण म्हणत होते की आश्वासन नको, जी आर हवा आणि तुम्ही तो जी आर स्वरूपी जे मुदतवाढ आहे ती खरोखर तुम्ही आणून दाखवली. त्याबद्दल करावं तितके कौतुक कमीच आहे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच माऊली. नंतर आपण उद्या सकाळी बोलूया सविस्तर. हो.